सांगा ना तुम्ही मला एवढ्या माझी पण काही एवढी परिस्थिती नाहीये एवढं असं म्हणजे हे करण्यात. नाही तुम्ही सांगा मग मी तुम्हाला लगेच सांगतो. मी पूनम भोसले माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काय असणार आहे तर प्रँक कॉल असणार आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या आत्ताची युट्यूबला व्हिडिओ सगळे प्रँक कॉलच येतात. तर आजच्या थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल मी कोणावरती प्रँक कॉल केलाय. तर मी प्रँक कॉल केलाय विनायक दादाला, ते पण पूजा आणि विनायक म्हणून पंढरपूरचे खूप फेमस जोडी आहे ते की सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांना केलाय. आता काय करणार आहे की मी त्यांना कॉल केलाय पण असा प्रॉब्लेम होणार आहे की मला ते डायरेक्ट बोलणार नाहीत की मी तुमची फॅन आहे असं तसं बोलल्यानंतर. कोणत्याच फेमस रील स्टार क्वचित एखादा रील स्टार बोलतो जे की रिप्लाय देतो पटकन, पण ओपनिंग वगैरे किंवा कोलॅबरेशन करायचे असं बोललं तर ते बोलतात. त्यामुळे मी आता आयडिया केले की आपण प्रमोशन किंवा ओपनिंग आहे मी असंच म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे स्टार्टिंगला. कारण काय होतं ते फेमस असतात आणि त्यांना वेळ नसतो. कारण ते ठीक आहे आणि जरी त्याने कॉल रिसिव्ह केला आणि मी तुमची फॅन बोलते तरी बोललं तर एकतर बोलतात नंबर कोणी दिला नाही तर सेकंड बोलतात तर बोला तेवढंच बोलतात थँक्यू मी मोठी फॅन आहे थँक्यू असं बोललं का लगेच फोन कट करतात. त्यामुळे एक्स्ट्रा ते काय बोलत नाहीत. त्यामुळे मग आम्हाला प्रँक कॉल करण्यासाठी फक्त एकच चान्स असतो की ओपनिंग किंवा कोलॅबरेशन साठी कॉल करणं. तर त्यासाठी ते बोलतात त्यानंतर तो प्रँक होतो. तर चला आता मी कॉल करणार आहे. हॅलो हॅलो हा बोला की. मी पूनम बोलते पूनम भोसले. बोला की. तुम्ही त्या दिवशी सांगितलं नाही मला ओपनिंगचं काय. ओपनिंग कुठे आहे म्हणला तुम्ही. सांगोल मध्ये. सांगोल मध्ये का. सांगोल मध्ये कुठे प्रॉपर सांगोल मध्ये का. हा प्रॉपर सांगोल मध्ये स्टँडच्या पाठीमागे. चालेल चालेल येऊ की काय. पण फीच वगैरे सांगा ना मला फायनल. चालेल आता बघा काय मी म्हणजे असं एवढं आपलं नाही घेत कधी मी गेलोच नाही ना पुढं. पण तुमचं असं असेल ना टार्गेट बाबा डेट अशी एवढी तेवढी असं काहीतरी म्हणजे एवढं देणार आहे एवढं घेणार आहे कन्फर्म असं. तिथं काय काय विषय आहे सांगा मला म्हणजे काय ठरवत. काय नाही यायचंय फक्त ओपनिंग करायचे आणि 2 मिनिटं जर तुम्हाला काय बोलू वाटेल तर बोलतील किंवा एखाद्या वगैरे आता तुमचे फॅन फॉलोइंग पण जास्त आहे त्यामुळे येतील वगैरे सेल्फी वगैरे घेतील आणि बाकी काही नाही. फक्त तुम्हाला 2 रील्स आमच्या दुकानच्या शॉपच्या आहेत ना तेवढ्या तुमच्या अकाउंटला पोस्ट करावं लागतील म्हणजे थोडक्यात कोलॅबरेशन सारखं. कोलॅबरेशन करूया काय विषय नाही. आता मी मुंबईला गेलतो ना ते मुंबईत लाभ होतं त्यामुळे त्यांनी काय विषय नाही. त्यांनी किती घेतले. कपड्या दुकानात होतं मग त्यांनी मला 1,20,000 दिलं. हा का मग आता इथं सांगोला जवळच आहे ना तुम्ही पंढरपूर मध्ये होता ना. हा पंढरपूर. मग सांगोला जवळच आहे मग बघा ना. सांगा ना तुम्ही मला एवढ्या माझी पण काही एवढी परिस्थिती नाहीये एवढं असं म्हणजे हे करण्यात. नाही तुम्ही सांगा मग मी तुम्हाला लगेच सांगतो. नाही टोटल सांगा ना म्हणजे असं किती घेणार असं. 2 रील्स आहेत का. हा ते काय कोलॅबरेशन ते तुम्हाला असं टाकावं लागेल तुमच्या आयडीला. कोलॅबरेशन मारणार फोन कर डायरेक्ट पंढरपूर येऊ का. हॅलो 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 50,000 करा की. 50,000 लय होते तो. यायचं जायचं तर आमचाच खर्च असणार आहे ना. जरी तुम्ही तुमच्या गाडीने आले तरी आम्ही डिझेलचे पैसे देणारच आहोत. त्याचा म्हणजे विषय काय नाही तुम्ही यायचा खर्च नाही दिला तर चालेल त्याचा काय विषय नाही मी करू शकतो तेवढा. 50 खूप होतात कारण मी पण दुकान असं आहे ना खूप कष्टातून टाकले आता. तर तुम्ही सांगा मला मग काय कसं तुमचं फायनल होईल मग मी तुम्हाला बोलतो. कन्फर्म असं मी माझ्या ह्यानं सांगते मी 20 देते तुम्हाला. 20,000. कारण कसं आहे मला 15 मध्ये पण दुसरे ऐका ना म्हणजे 15 ते 17 पर्यंत मला दुसरे झालते रील स्टार हे पण असं झालं की ते दुरून येत आहेत आणि त्यांचा खर्च ते टोटल तेवढाच पडतोय मग. होय की मग आता माझं कसं आहे माहिती आहे माझं नुसतं युट्यूबच नाही इंस्टाच नाही युट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे आपण सगळीकडे तुमचं प्रमोशन करणार. असा विषय आहे एक ते रील स्टार दुसऱ्या त्याचं फक्त एक प्लॅटफॉर्म असतं एकच प्लॅटफॉर्म. मग आपलं कसं आहे सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण व्हिडिओ काढणार तुमचा ब्लॉग बी येणार त्यात अजून. हा पण थोडस हे होतंय ना कारण मला झालते तयार पण ते खर्च कसा होतोय मला
आता तुम्ही बोलला ते म्हणजे असं तुमच्या ह्याच्यात बोलला तुम्ही, काय विषय नाही, पण त्यात मला म्हणजे असं हे झालं पाहिजे ना. कारण तुम्ही कसं सांगा, तुम्ही फायनल एवढं मध्ये सांगा, मी तेवढं तुम्हाला सांगतो. फायनल तुम्हाला कितीपर्यंत परवडतं दादा? पण मी 20 सांगितले, कारण कसं होतंय मला पण एवढं हे नाही ना, पैसे देऊ नाही शकत, कारण मी पण तेवढ्या कष्टातून दुकान ओपन केलं. आणि त्यात काय झालं, तुम्ही त्या साईडला आमच्या साईडला ह्या पण फेमस आहे ना जास्त. तारीख किती आहे? 18 तारीख आहे का? 18 डिसेंबर. 18 डिसेंबर चालेल, करूया. 30 तर करा मग, काय विषय नाही एवढा. नाही ना दादा, समजून घ्या थोडस. बरं ठीक आहे, जाऊ द्या, येतो. ठीक आहे. बरं, कोणी विचारलं तर 60-70 घेतलं तर मला सांगा. बर ठीक आहे. कारण प्रॉब्लेम येते परत ना. हा, तुम्हाला पण परत प्रॉब्लेम येतोय ना ओपनिंग साठी वगैरे. हा, पूजा ताई कुठे आहेत? पूजा घरी, मी इकडे गावात आहे ना, बारामध्ये घालतो शूटला तुला. हा गाव, मी पण खूप मोठी फॅन आहे दोघांची पण, आणि आमच्या घरात सगळे फॅमिली मध्ये. अरे वा, चालेल, काय विषय नाही. तो हो, मी एकदा कन्फर्म झाले की सगळं तुम्हाला कॉल करेन एकदा, आणि मग टाइम वगैरे सगळं सांगेन. मला फोन कधी करता सांगा तुम्ही, मग काय. 18 तारीख आहे ना, मग मी तुम्हाला ना 12 ते 13च्या आसपास तुम्हाला कॉल करते. ओके, चालेल. हो चालेल, ठीक आहे, ठेवू का? हे अण्णा खूप भारी बोलले, पण ठीक आहे, जस्ट त्यांची चॉईस असती म्हणजे ओपनिंगचे पैसे घेण्याची, कारण जस्ट ते फेमस आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण हे पण बोलले की युट्यूबला यांचा पण प्रँक कॉल आहे, आणि सगळेच टाकतात डेली ब्लॉगिंग वगैरे, प्रँक कॉलचे युट्यूबला व्हिडिओ आहेत यांचे, आणि इंस्टाग्राम म्हणा, फेसबुकचा आयडी आहे, त्यामुळे ते प्रमोशन करणार असं बोलले. त्यामुळे त्यांच्या नियोजनाने त्यांनी ठीक व्यवस्थित सांगितले अमाऊंट. आणि आता हे आपलं, मी सगळे प्रँक कॉल केले, आता मी डायरेक्ट सांगू शकत नाही त्यांना की मी प्रँक कॉल केलाय, तर ते बरोबर पण नाही वाटत. कारण कसं आहे, त्यांनी ओपनिंगची अमाऊंट सांगितले, त्यामुळे मी प्रँक झाला तुमच्यावरती असं मी काहीच नाही बोलू शकणार. पण ठीक आहे, आता तसा प्रँक कॉलच झालाय, त्यांना नाही समजाय ओळखायला आलं, आणि त्यांनी मला विचारलं पण नाही की तुम्हाला नंबर कुठून दिला वगैरे, काय दिला, त्यांनी कसलंच ओळखता आलं नाही त्यांना. चला, आणि व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा, आणि तोपर्यंत भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.